आता चालल्या ताईची इथं, भारती ताईची इथं चालल्या. तिला जरा मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे ना, त्याच्यासाठी तिच्या घरी चालल्या आम्ही. मग तिथून ती कुठं घेऊन जातील तिथं जायचा. आता आल्या माझ्यावडेला सिग्नल लागला. पुढचा लेव घ्यायचा आहे. भाऊजी आहेत बरोबर. आता ठाण्याचं काम झाला आपला, तिथं गेलतो इथं मॅरेज सर्टिफिकेट बनवायला. आता आलो वापस खालती सिटी मध्ये आले आपण. बाबा आलो एकदाची घरा गावात झाला. चला लेग पीस घेतले मी. बाबा खाता ग तो माझी बच्ची माझी लय खुश झाली. पप्पा आला तर नाही आला वगैरे. तर आमचं डिस्कशन चालू आहे. थोड्या दिवसांनी तो पण तुम्हाला माहित पडेल का आमचं डिस्कशन सरप्राईज आहे. मॉर्निंग नॉन पाटील ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रोजचं ट्राय करतो ब्लॉग टाकायसाठी, पण काय टाइमच आपला हे होत नाही. कारण गेलो का शूट करायला टाइम भेटत, काम असतं. तर आता चालल्या ताईची इथं ठाण्याला. ती गाडी धुवली तर ताई म्हणते ही गाडी धुव, ही गाडी घेऊन जायची. माझं तिला ठेवली तशीच धुवून मस्ती की. आता ही गाडी करता. चला फटाफट निघू आपण इथून. आता उशीर झाले आपल्याला जायला. चला बापरे. आता चालल्या ताईची इथं, भारती ताईची इथं चालल्या. तिला जरा मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे ना, त्याच्यासाठी तिच्या घरी चालल्या आम्ही. मग तिथून ती कुठं घेऊन जातील तिथं जायचा. आता आल्या ठाण्याला माझीवाड्याची इकडं. चला माझ्यावडेला सिग्नल लागला. एवढे ट्रॅफिक आहे ना इकडं ठाण्यात, बेहिसाब ट्रॅफिक आहे इथं. दोन्ही साईडच्या ट्रॅफिक आहे, दोन्ही साईडच्या. एक इकडे हे असलं हे असताना हे त्रास देतात ते वेगळं. बाईकवाले इकडे तिकडे घुसून नसतं जागा तरी उद्या घुसतात ते दिसतात. पुढचा लेव घ्यायचा आहे. भाऊजी आहेत बरोबर. ताईची नंदन आहे, ताई आहे. यांना घेऊन आता चाललं तिकडे. ह्यो लेफ्ट नाही ना, हा लेफ्टचा पुढचा. साईबाबा मंदिर एवढा लांब आहे इकडे. मला वाटलं आपण तिथून तुमची ते येते ना तिकडेच आहे का, मला असं वाटायचं. काय खेळते ती एकटी, लक्ष ठेवायला लागतं तिला तोंडात. आता ठाण्याचं काम झाला आपला, तिथं गेलतो इथं मॅरेज सर्टिफिकेट बनवायला. आता इथून निघलो घरी जायला. चला बघा या टायमानं आलो ना का इकडे ट्रॉफिक वगैरे काही नसतं, पूर्ण रोड खाली असतं. म्हणून या टायमानं आलो की यांच्याकडे काही टेन्शन नसतं. तर बाकी टाइम आलो का मग लय ट्रॉफिक लागतं आणि हे होतं. तिला मॅरेज सर्टिफिकेट पाहिजे होतं. त्यांना कनाडी बद्दल मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला तो अच्छा असं आहे का. म्हणजे त्यांना मेडिकल साठी लागते तर बोलतं दवाखान्यात वगैरे दाखवासाठी मॅरेज सर्टिफिकेट. मग काय असं मला काय असं काही गरज लागली नाही, कारण आमचं आता 2 आम्हाला झाले मुलं. काय लागलंच ना गरज अशी काय मला हॉस्पिटल वगैरे मध्ये. बघूया आता किती ट्रॅफिक लागते पुढे. आता बघतो मी. आता मी वापस आलो नाशिक हायवेला. भिवंडी नाशिक हायवे हा आपला, मुंबई नाशिक हायवे सॉरी. चला असो वरती चढलो आणि तवऱ्यान तिथं गेलो ना मुंब्र्याची तर जाम ट्रॅफिक लागली. मग डबल गाडी फिरवली मी. आता चालल्या मुंब्र्यातून खालून जातो आता सिटी मधून. बायपास वरनं फुल जाम झालंय एकदम.
काय झाले का माहिती ना, गाडी बंद पडली का काय पडले. आता खालून जायचा विचार चाललाय आपला. चला आता आलो वापस खालती सिटीमध्ये आले आपण. मुंबऱ्यांच्या आल्या मी आता. मगाच्या वरती होतो तिकडं, आता इथं आतमध्ये आतून आलो खालून. तर इकडनं आतून असलेल्या रस्त्यातून जाऊ आपण आता मित्तल ग्राउंडवरनं. एकदाशी आलो बाबा आपलीकडे अख्खा खोले मोकळे रस्त्यान. शिल पाट्याला आपले हा बाबा आलो एकदाशी घरा गावात जला इथंच होता. चला आताच पोचल्या घरात. काहीच ना उतरली बाहेर. मी बी आता उतरता जाता घरा. लागले भूक लागली जाम म्हणा. नाही बघा सकाळपासून गाडी अशी तिथं उभी आहे. मस्त की धुवून ठेवली ती, न्यायची होती तिला. पण ताई सांगते ही गाडी घे म्हटलं, भारती येणार आहे. त्याच्यामुळं मग मी वापस हीच गाडी घेतली. चला आता गेलो तर त्यानं माझ्या सर्टिफिकेट पाहिजे, त्याच्यासाठी आपण विटनेस होतो. आणि त्याच्यानंतर ताई एक विटनेस होती आणि भाऊजींची बहीण विटनेस होती. चला आल्या ना. माई झोपली असेल बघा कशी झोपले. ही जेवले तरी बघा आमचे बरोबर जेवायला जेवले तरी इथे बिर्याणी आणली ना, म्हणून लगेच बिर्याणीच्या लगेच करायला बिर्याणी आणली भाऊजी मस्त की पार्सल आपल्याला. या जेवायला चला. चला लेग पीस घेतले मी. बाबा खाता ग तो माझी बच्ची माझी लय खुश झाली. पप्पा आला तर नाही आला. बघा माझी पोर. चल हाताशी जेवशील तुझ्या. जा आवशी आवाज नको करू. खुश खुश एकदम. 5 वाजल्या निघल्या घरांचे डबल. आता लाईट लीत नव्हती काही, त्याच्यानं काय झोप पण नाही भेटली. सगळे आत्ताच उद्या इकडं प्लॉट वाजल्या लोक या टायमात. काल नव्हतो आलो, काल जरा बाहेरच होतो आम्ही. आणि इकडे बघा ये माझा भाऊस, यो भाऊस माझा नाही. यो पोऱ्या लागते भावाचा पोऱ्या. यो माझ्या मावशीचा पोऱ्या प्रथमेश जी आरिमकर. असं इथं बसायला लागतं, मजा येते इथं बसायला. लय भारी बसायला लागतं. म्हणजे कसं माहिती आहे का, आम्ही कसं मोकाट ना बसलेले बसावं इथं. आम्ही पण कामासाठीच येतो इथं. कामाशिवाय निसत ना काम इथं म्हणून येतो आपण आपल्या कामासाठी. हिला दिसल्या आम्ही इकडे बघा तिकडच्या धावत डायरेक्ट इकडे. चला आता बघा इकडे बघा. आता मी चला बोललो ना मागे बिस्किट आणू का हिला तिच्या टकलेला. तर आमचं डिस्कशन चालू आहे थोड्या दिवसांनी, तो पण तुम्हाला माहित पडेल का आमचा सरप्राईज आहे. हा यांच्या घरी आमच्याकडे. तो त्याला आमच्या दोघांचा डिस्कस चालू आहे जरा काय कसं करायचं वगैरे आणि माहिती घेता. त्याला थोड्या दिवसामध्ये सांगू आपण. समजा अजून वेळ आहे, 15 दिवस अजून जास्त आहे. ती तारीख पण अजून कन्फर्म केली ना. अजून मेन तारीख कन्फर्म तुम्हाला सांगू. हा झाल्यावर सांगू आम्ही. नाही हा ब्लॉग आपला उद्याला होईल पब्लिश. ब्लॉगचा जरा थोडा प्रॉब्लेम चालू आहे, काही ना काही काम निघतात, शूट होतात पण त्याचा पण ब्लॉग एडिट होतात पण त्याला अपलोड करायला वेळ नाही. 2 ते 3 दिवस वायफायचा इश्यू होता, कंटिन्यू बफरिंग चालू होता. तो माझा पण तिथं चालू होतं. तो काम आमचं 2 राउटर उरले आहेत. आता तिसरा राउटर बोलला तेव्हा त्याची माझ्या बरोबर होता तो. आता तिसऱ्याला पण बफरिंग काल रात्रीने झाली होती, थोड्या वेळाच होतं. पण कर ना तो. मला मजा दाखव त्यांची. राणो मुंबई. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा.